श्रेष्ठत्व कधी हे होईल? आता श्रेष्ठत्व दोघांचं दिलेलं युद्ध जुळून नारद म्हणते श्रेष्ठत्व पाहत असेल तर जोपर्यंत या दोघांमध्ये जो कोण बसर जात नाही, कोण हारत नाही, तोपर्यंत श्रेष्ठत्व. तर मग आले दोघे जण, विष्णूजी आले आणि इकडे शिवजी आले आणि दोघांचे आपल्या आपल्या पत्नीने सांगितलं तुम्हाला उद्या कुठं जायचंय? युद्ध खेळायला जायचंय. अरे बाबा कुठं कोणता राक्षस? राक्षस बिक्षस काही नाही. मग शिवजीला म्हणतात पार्वती विष्णूजी सोबत खेळायचंय. अरे ते तर माझे आराध्य आहे, ते काही असू द्या नाही का. आणि विष्णूजीने म्हणतात लक्ष्मी माता उद्या तुम्हाला युद्ध खेळायचं आहे. कोणासोबत? शिवजी सोबत. विष्णूजी म्हणतात माझं आराध्य ते आहे, ते मला माहित नाही. विजय झाला पाहिजे तुमचा, तरच तर घरी आल्यानंतर मग जेवण मिळेल. आणि भाऊ यांचं युद्ध जिंकून दिलं. दोघांचं युद्ध चालू आहे, लक्षात असू द्या. दोघांचं युद्ध चालू आहे. पहिले द्वंद्व युद्ध झालं, मग द्वंद्व युद्ध झाल्यानंतर मग धनुष्याचं युद्ध चालू झालं. पण कोणीही कोणाला बसवत जात नव्हतं, कोणीच नाही का. आता हे इकडून बाण मारे, ते तिकडून बाण मारे, असं करता करता या धरतीला आग लागली, पृथ्वी पेटायला लागली, जळून खाक होईल असं झालं. आणि जसही पृथ्वी नष्ट होती की काय, ह्या दोघी बघत होत्या. जसही यांनी बघितलं तशा दोघीही जाऊन दोघांच्या मधात गेल्या आणि युद्ध थांबवलं. नाही तर सृष्टी खतम झाली असती पूर्ण. आणि युद्ध थांबवलं आणि त्यामध्ये त्या शरण गेल्या दोघी जणी आणि म्हणतात, ते महादेवाला म्हणते, हे विष्णूजीला म्हणते तुम्ही दोघी सारखेच आहे, तुमच्यामध्ये कोणी? विष्णूजी म्हणायला लागले. मग विष्णूजीला म्हणतात शिवजी तुम्ही महान आहात, तुम्ही महान आहात, तुम्ही शक्तिवान आहात असं विष्णूजीला. पण विष्णूजी म्हणतात तुम्ही सर्व शक्तिवान आहात, मी देव आहात पण तुम्ही महादेव आहात. जेव्हा असं म्हटलं युद्ध संपन्न झालं. दोघांकडे आता खरा मुद्दा. ऐकताना तुम्ही शिवपुरा मन लावून ऐकताना, मन लावून ऐकून राहिलात ना. जे गेले असेल पाणी भरायला, त्याच्या याच्यात गुणात पाणी नाही येणार, वंगळ पाणी येईल. जाऊच मग आजच्या दिवस नाही पेलं तर निर्जला एकादशी करा म्हणा घरच्यांना. खबरदार पाण्याचा थेंब घेतला तर निर्जला. आता महत्वाचा मुद्दा आहे बघा. दोघांजवळ दोन धनुष्य होते, ते धनुष्य आता कोणाला द्यायचे? मग असा कोणा योग्यतेचा? म्हणून महेंद्र पर्वतावर तप करत होता कोण? महेंद्र पर्वतावर परशुरामजी तप करत होते. कोण? परशुराम. आवाज दिला तोच योग्यतेचा आहे. हे परशुराम. जसही आवाज गेला, कारण परशुरामचे नाही का शिवजी गुरु आहेत. शिवजी परशुरामचे गुरु कोण आहे? शिवजी आहे. शिवजीने जसही आवाज दिला, गुरुदेवाचा आवाज आहे, बस आले. तिथं आल्यानंतर हा माझा धनुष्य सांभाळ. मग विष्णूजी म्हणतात महादेवा
याचं मी काय करू? विष्णूजी म्हणतात याचं मी काय करू? म्हणतोय देऊन टाका. दोन्ही धनुष्य परशुरामजीकडे दिले आणि ते परशुरामकडे दिलेले धनुष्य त्यांनी जोपासून ठेवले. मग अशी स्थिती आली. जनक राजाच्या 16व्या पिढीमध्ये चंद्रसेन नावाचा राजा होता. ती 16वी पिढी. त्याला एक धनुष्य शिवजीचा देण्यात आला. कोणता लक्षात असू द्या. नीट बारीक मी फोडून सांगतोय तुम्हाला, पण तुम्ही अंतःकरणात उतरून घ्या. एक तो चंद्रसेन नावाचा राजा त्यावेळेचा 16व्या पिढीतला त्याला देण्यात आला. त्याला दिल्यानंतर 16व्या पिढीपासून त्याच्या पिढी येत आल्या नंतर 16वी पिढी ही जनकाची होय. जनक राजाला मुलगी होती कोणती? तुम्ही विसरल्या का? जनकाचं नावच नाही ऐकलं इथं. शीलध्वज नाव होतं त्याचं. जनक म्हणत होते त्याला. आणि त्याच्या भावाचं नाव कुशध्वज होतं. त्या बाकीच्या यांना दिलेल्या आहेत त्या पत्न्या. तर शीलध्वज नावाचा म्हणजे जनक यांची मुलगी सीता माई हे शेतामध्ये मिळाली. आता काय झालं? 16व्या पिढीमध्ये तो धनुष्य ठेवून होता. त्याची देखभाल करण्यात होती, पण त्याची साफसूफ करण्यासाठी तो धनुष्य उचला आणि इकडे आणा असं जेव्हा वाटलं, तो धनुष्य उचल तेव्हा तोपर्यंत हातच नाही लावला होता त्याला. 16व्या पिढीपासून त्याला ताला राहत होता. साफसूफ करा, तो धनुष्य उचला. धनुष्य उचलाने गेले, धनुष्यच नाही उचले. किती जण गेले पण धनुष्य उचलत नाही. मग हत्ती लावले, 7 हत्ती 10 हत्ती लावले उचलण्यासाठी, पण तो धनुष्य उचलत नव्हता. सीतामाई लहान होती, उपवर झाली होती. ती खेळत खेळत गेली. खेळत खेळत जशी गेली तर धनुष्य डोळ्याला दिसला, कुलूप खोलून होतो. गेली त्या धनुष्याजवळ, एक हाताने उचलला. हे बघितलं मग जनक राजानं. शीलध्वज त्याचं नाव होतं. जनक राजा, जनकपुरीचा. त्यानं तसंही पाहिलं, अरे ह्या एवढीशा मुलीनं एवढा मोठा धनुष्य उचलला. हे तर एवढी मोठी हत्ती लावले, एवढे सैनिक लावलं, हल्लाही नाही तो जागेवरून. मग ठरवलं जनक राजानं, मुलगी उपवर झालीच होती. मग स्वयंवर करायचं ठरवलं. बघा मोठा पॉइंट आहे इथं. आणि स्वयंवर ठरवलेला आहे. इकडे तिकडे सर्व बोलावणं झालं आहे. आणि विश्वामित्राच्या घरी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण होते. ते सहज फिरत फिरत गेले. त्यांना माहीत झालं इथं स्वयंवर आहे म्हणून तेही गेले. गेल्यानंतर जो शिवधनुष्य होता तो शिवधनुष्य आणला, ठेवला आणि पूर्ण स्वयंवर भरलं. त्यात रावणही होता. उचलाले लावलं. जो उचलल त्याला ही माझी कन्या समर्पण करेल. हा चालले. एकाची पाळी आली. एकेकाला कोणाला हाली नाही, कोणाला उचललं थोडं बस असं करता करता रावणापर्यंत आली पाळी. रावणानं उचललं. त्याला असं वाटलं की एका हातात मी शिवजीचा 3 वेळा कैलास उचलला. किती? 3 वेळा कैलास उचलला. पण असं उचलाच्या वेळेस पायानं अंगठ्यानं दाबून द्यायचे शिवजी. त्याच्यामध्ये बल होतं तेवढं, पण याने जास्त अहंकार झाला असता म्हणून पाय अंगठ्यानं दाबून द्या. याला अहंकार होता. यानं एक हाताने उचलायला गेला, पडला डुंगरावर. 3 वेळा उचलला पण नाही उचलला. शेवटी गेला खजीर झाला. मग त्यामध्ये जनक राजाला असं वाटलं. जनक राजाला शब्द उच्चारले, या एवढ्या मोठ्या हे एवढं मोठं आयोजन केलं. रथी महारथी चक्रवीर असे आहेत पण सर्व नपुसक आहेत.
हा शब्द जेव्हा टाकला ना, त्या रामजी सोबत लक्ष्मण होता आणि तो शेषाचा अवतार होता. तो क्रोधायमान झाला आणि जनक राजाला म्हणाला, रे राजन, काय बोलतात? जिबेलावर अजून इथं 2 वीर आहेत. अरे तुला धनुष्य उचललं काय? प्रतंच्या चोळून मोडून टाकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आता लक्ष्मण थोडा जास्तच बोलायला लागला. रामजी म्हणतात, लक्ष्मण कुल लावून थांब थांब. भावाची मर्जी शिरोधर होती आणि जसं म्हटल्याबरोबर थांबला. पुन्हा नाही लावायला झालं. मग तू उचलतास? नाही, माझा भाऊ आहे. रामजीला मग विश्वामित्र बसून असं खुणावलं नजरेनं रामजीला. रामजी उठले. जसे उठले धनुष्याकडे गेले. एकदम उचलला का? नाही, पहिले दंडवत घातलं, कारण शिवधनुष्य आहे. दंडवत घातलं आणि साष्टांग नमस्कार केला आणि शिवजीचं स्मरण केलं. आणि जसही असा आता नम्रतेने उचलला आणि प्रत्यंच्या लावाव त्याला कर्ण दिशा मोडला. तो आवाज मोडण्याचा गेला महेंद्र पर्वतावर. परशुरामाला ऐकायला आला. तसाच परशुराम धावत आला. जसे धावत आला तसही इथं हे चालूच होतं. आल्यानंतर कोण मोडला? लक्ष्मणाची परशुरामाची गाठ पडली. एकामेकाला चांगले क्रोधायमान शब्द देत होते. पण परशुराम की साधारण नाही. 21 म्हणजे 6 अवतार 9 10 अवतारापैकी अवतार आहे तो 6वा. आणि जसही सांगितलं मोडला. अरे मोडला, खेळणं होतं. ज्यावेळेस त्यांनी परशु काढला माराव तेवढ्यामध्ये रामजी म्हणतात, हे भगवंता, हे प्रभू. त्यांनी विनम्रतेचे शब्द टाकले. त्यावेळेस मग ओळखी झाली का हे राम होय, मी परशुराम हो, माझ्यानंतर राम झाले. आणि हे असं झाल्यानंतर मग परशुरामजीनं दंडवत घातलं आणि सांगितलं का हा मोडलेला जो धनुष्य आहे हा शिवधनुष्य होता. थोडा आवाज मिकी मारत थोडा आवाज कमी केला, थोडा किंचित आवाज कमी. आणि मोडल्यानंतर सांगितलं आता माझ्याकडे हा धनुष्य आहे. 2 दिले होते ना, तो धनुष्य श्रीरामजीकडे दिला. त्या धनुष्यानं रावण मेला. तो जर शिवधनुष्य असता, तो धनुष्य जर समजा मनाचा रावणानं जिंकला असता किंवा शिवजीनं आपलं रामजीनं जिंकला असता, तर तो शिवधनुष्य होता. रावण हा शिवभक्त होता. त्या धनुष्यानं शिवभक्त रावण मेला नसता, शिवभक्त मेला नसता. म्हणून त्याला मोडावं लागलं. आणि परशुरामानं तो धनुष्य विष्णूजीचा तो धनुष्य दिला. त्या धनुष्यानं श्रीराम प्रभूनं रावणाला मारलं. ही कडी इथं आलेली आहे. आणि म्हणून त्यानंतर झाकीला किती वेळ आहे? वेळ आहे ना? आपल्यालाही वेळ आहे. अजून नळता घेऊन गेली यसराचा जाण्यात काही अर्थ जाऊ नका तुम्ही आता लोक. तर असं करता करता एक दिवस रावण हा शिवभक्त होता. रावणाने सांगितलं